आता हवामान खात्याने दिलेल्या या इमेजेसच्या ह्या मॅपच्या माध्यमातून आपण बघत आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये काय स्थिती असणार आहे। या मॅपमध्ये आपल्याला आता बघायला मिळतंय की विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये आज सुद्धा हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला होता। त्यात गोंदिया असेल, भंडारा असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला होता। याचबरोबर इकडे बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला होता। तर काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट सुद्धा हवामान खात्याने दिलेला होता। याचा अर्थ की या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली होती। रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या कोकणातल्या पट्ट्यामध्ये सुद्धा येलो अलर्ट जारी केलेला होता। मुंबईवर सुद्धा आज येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला होता। याचबरोबर पुणे असेल, अहिल्यानगर असेल, बीड असेल, धाराशिव असेल, सोलापूर, लातूर, पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे, विदर्भातले काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातले जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान खात्याने ढगांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवलेली होती। हवामान खात्याच्या आजच्या या अंदाजानुसार तुमच्या इथे पाऊस पडतोय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्याची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण या पुढच्या मॅपच्या माध्यमातून बघतोय। आपण या मॅपमध्ये स्पष्टपणे बघतोय की बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला उद्या असणार आहे। बऱ्याच ठिकाणी कोणताही अलर्ट दिलेला नाहीये, मात्र विदर्भात उद्या सुद्धा पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे। आपण बघतोय की गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वाशिम विदर्भातल्या या संपूर्ण पट्ट्यामध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। मात्र अनेक जिल्हे याला अपवाद असणार आहे। ग्रीन झोन जो दिसतोय आपल्याला या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता नसणार आहे।